नमस्कार मंडळी. तर आज आहे किंक्रांत. किंक्रांतीला आपण करीदिन देखील म्हणत असतो. तर मी तुम्हाला किंक्रांतीची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरामध्ये सुख शांती समृद्धी येते. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. नवीन वर्षात येणारा पहिला धार्मिक सण म्हणून मकर संक्रांतीला मोठे महत्त्व आहे. भारतात अनेक भागात हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात मकर संक्रांत 3 दिवस साजरी केली जाते. ती म्हणजे भोगी, मकर संक्रांत आणि त्यानंतर किंक्रांत. त्यानुसार भोगी आणि मकर संक्रांत ही झाली आहे आणि आज आहे किंक्रांत, जिला आपण करीदिन देखील म्हणत असतो. किंक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे सांगितले जाते. तसेच या दिवशी भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली ती शिळी भाकरी खाल्ली जाते. अशी काही प्रथा किंक्रांतीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे बनवून खाण्याची देखील प्रथा आहे. या दिवशी संक्रांती देवीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे कुलदैवताचे नामस्मरण देखील केले जाते. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी केली जात नाही. लांबचा प्रवास या दिवशी केला जात नाही. तसेच या दिवशी घरामध्ये वादविवाद देखील करू नये. वादविवाद टाळावे, मन शांत ठेवावे. कारण की असे म्हणतात की करीच्या दिवशी जर भांडण झालं तर आयुष्यभर घरामध्ये नुसते भांडण तंटे होत असतात. त्यामुळे करीच्या दिवशी कधीही आपण कटकट घालू नये असं म्हटलं जातं. आता करी दिनाची कथा काय आहे तर ते आता आपण बघूया. फार फार पूर्वीचा काळ होता. पृथ्वीवर मानव, पशु, वनस्पती, देव आणि दानव हे सर्व एकत्र नांदत होते. त्या काळात धर्म आणि अधर्म यांच्यात सतत संघर्ष चालू होता. जिथे धर्म कमजोर पडतो तिथे अधर्म आपले साम्राज्य उभे करतो. हेच त्या काळात घडत होते. दक्षिण दिशेला असलेल्या घनदाट अरण्यात शंकरासूर नावाचा राक्षस जन्माला आला. जन्मताच त्याने आकाश हादरवले, पृथ्वी थरथरली आणि ऋषींना जाणवले, हा बालक पुढे प्रजेसाठी मोठा संकट काळ घेऊन येणार आहे. शंकरासूर बालपणापासूनच क्रूर होता. करुणा, दया, प्रेम या भावना त्याला माहीतच नव्हत्या. त्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वर मागितला, मला देव, दानव, मानव यांच्याकडून मृत्यू येऊ नये. वर मिळताच त्याचा अहंकार शिगेला पोहोचला. शंकरासुराने पृथ्वीवर राज्य स्थापन केले. त्याच्या राज्यात शेती उद्ध्वस्त केली जात असे, गायी बैल मारले जात असे, देवपूजा बंद करण्यात आली, साधू संतांचा छळ केला जाई. लोकांच्या आयुष्यातून आनंद नाहीसा झाला होता. माता आपल्या लेकरांसाठी रडत होत्या. शेतकरी पिकांकडे पाहून हताश होत होते. सूर्य उगवायचा पण लोकांच्या जीवनात उजेड नव्हता. ऋषींची आर्त प्रार्थना होती. या अन्यायाला कंटाळून ऋषीमुनी, तपस्वी आणि सज्जन लोक हे एकत्र आले. हिमालयात जाऊन त्यांनी आदिशक्ती देवीची कठोर तपश्चर्या सुरू केली. हवनाचे धूर आकाशात जाऊ लागले. मंत्र उच्चाराने दिशा भारावून गेल्या. हे जगदंबे, अधर्माचा नाश कर, पृथ्वीला वाचव. हे जगदंबे, अधर्माचा नाश कर, पृथ्वीला वाचव असे मंत्रोच्चार निघू लागले. ज्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत होता त्या दिवशी आकाशात अलौकिक तेज पसरले. नद्या भरून वाहू लागल्या. देवांना कळले देवी अवतरणार आहे. त्या दिवशी देवीने संक्रांती देवीचे रूप धारण केले. तिच्या पावलांनी पृथ्वी पवित्र झाली. तिच्या डोळ्यात करुणा होती, पण अधर्मासाठी तीच करुणा संहार बनत होती. शंकरासूर देवीसमोर उभा राहिला. तू कोण आहेस अशी गर्जना त्याने केली. देवी शांतपणे म्हणाली, मी काळही आहे आणि करुणाही. आज तुझा अंत निश्चित आहे. भयंकर युद्ध सुरू झाले. अनेक दिवस युद्ध चालले. आकाश काळवंडले, वारे वेगाने वाहू लागले. अखेर संक्रांती देवीने शंकरासुराचा वध केला. त्या दिवशी पृथ्वीवर आनंद उत्सव झाला. लोकांनी तिळगुळ वाटले, गोड बोलण्याची शपथ घेतली. हा दिवस पुढे मकर संक्रांत म्हणून ओळखला जाऊ लागला. पण अधर्माचा शेवट अजून बाकी होता. शंकरासुराचा भाऊ किंकरासूर अंधारात लपून बसला होता. त्याच्या मनात सूडाची आग पेटली होती. माझ्या भावाचा बदला मी घेईन. मानवजातीला नष्ट केल्याशिवाय शांत बसणार नाही. इथून सुरू होते किंक्रांतीचे ते खरे सत्य. किंक्रांतीची कथा. सलग पुढे शंकरासुराचा वध झाला. पृथ्वीवर आनंद उत्सव झाला. परंतु अधर्माचा बीज अजून नष्ट झाले नव्हते. अंधारात पर्वतांच्या गुहांमध्ये
समुद्र किनाऱ्याच्या काळ्या कड्यात किंकरासूर लपून बसला होता. त्याच्या डोळ्यात सुडाची ज्वाला पेटली होती. देवीने माझ्या भावाला मारले, आता मी तिच्या भक्तांना संपवेन. किंकरासुराचा जन्म आणि स्वभाव. किंकरासूर हा शंकरासुरापेक्षा वेगळा होता. शंकरासूर उघडपणे युद्ध करत असे, पण किंकरासूर कपट, फसवणूक आणि भय यांचा वापर करत असे. तो रात्री हल्ले करत असे. गावे जाळली जात, शेतांमध्ये आग लावली जात, जनावरे पळवली जात. लोक सकाळी उठल्यावर फक्त राग पाहत. हळूहळू पृथ्वीवर पुन्हा भीतीचे सावट पसरू लागले. लोक म्हणू लागले, शंकरासूर गेला, पण दुःख काही गेलं नाही. माता आपल्या लेकरांना मिठीत घेऊन झोपू लागल्या. शेतकरी शेती करायला घाबरू लागले. देवाचे नाव घ्यायलाही लोक भीत होते. संक्रांती देवी अजून पृथ्वीवरच होती. तिला प्रजेचा आक्रोश ऐकू येत होता. देवीने डोळे मिटले. तिच्या नेत्रातून अश्रू उघळले. अधर्माचा एक अंशही उरू देणे म्हणजे पुन्हा पुन्हा प्रजेला दुःख देणे. मकर संक्रांतीनंतरचा दिवस उजाडला. सूर्य उगवला खरा, पण वातावरणात एक विचित्र गंभीरता होती. हा दिवस साधा नव्हता. हा दिवस अंतिम सहाराचा होता. किंकरासुराने देवीला थेट आव्हान दिले, तू माझ्या भावाला मारलेस, पण मी तुला नमवीन. भयंकर युद्ध सुरू झाले. आकाश काळवंडले. वारे वेडेवाकडे वाहू लागले. पृथ्वी थरथर कापू लागली. किंकरासुराने माया वापरली. कधी तो 1000 रूपांत दिसे, कधी तो अदृश्य होई, पण देवी अढळ होती. देवीने गर्जना केली, अधर्माला आज इथे समाप्ती आहे. एका प्रचंड प्रहारात संक्रांती देवीने किंकरासुराचा वध केला. त्या क्षणी अंधार नष्ट झाला. पृथ्वी शांत झाली. देवाने आकाशातून पुष्पवृष्टी केली. लोक म्हणू लागले, आज किंकरासुराचा अंत झाला. म्हणून मकर संक्रांतीनंतरचा हा दिवस किंक्रांती म्हणून ओळखला जाऊ लागला. पंचांगात या दिवसाला करीदिन असे नाव मिळाले. जरी देवीने राक्षसाचा वध केला असला तरी हा दिवस युद्ध, संहार आणि रक्तपाताशी जोडलेला आहे. म्हणून या दिवशी लग्न, गृहप्रवेश, शुभारंभ टाळले जातात. आत्मचिंतन केले जाते. देवीचे स्मरण केले जाते. हा दिवस सांगतो, शक्तीचा वापर नेहमी धर्मासाठीच करा. ही कथा आपल्याला शिकवते, अधर्म कितीही वेळा उभा राहिला तरी नष्ट होतो. देवी भक्तांना कधीही सोडत नाही. संयम, श्रद्धा आणि धर्म यांचा विजय अटळ आहे. म्हणून आजही मकर संक्रांतीला आनंद, गोडवा, तिळगुळ, किंक्रांतीला संयम, स्मरण, शांतता अशी परंपरा पाळली जाते. ही कथा केवळ राक्षसवधाची नाही, तर मानवाच्या आतल्या अधर्माच्या नाशाची कथा आहे. जोपर्यंत मनात अहंकार, क्रोध, लोभ आहे, तोपर्यंत किंकरासूर जिवंत आहे. आणि जिथे श्रद्धा, संयम आणि सत्य आहे, तिथे संक्रांती देवी सदैव जागृत आहे. त्यानंतर आता या दिवशी बोरनान देखील केले जाते. याची देखील कथा किंकरासुरासोबतच जोडलेली आहे. फार फार वर्षांपूर्वीचा काळ होता. त्या काळी माणसा इतकीच अदृश्य शक्ती, राक्षस आणि दृष्ट छाया पृथ्वीवर वावरत होती, अशी लोकांची ठाम श्रद्धा होती. त्याच काळात किंकर किंवा करी नावाचा एक राक्षस होता. हा राक्षस युद्धात पराक्रमी नव्हता, पण तो वाईट नजरेचा आणि ईर्ष्येने पेटलेला होता. विशेषतः त्याची दृष्टी लहान, कोवळ्या आणि निष्पाप मुलांवर पडत असे. किंकर राक्षसाची वाईट दृष्टी. असे मानले जायचे की किंकर राक्षस लहान मुलांच्या हसण्यावर जळत असे. बाळाच्या निरागसतेकडे पाहून त्याच्या मनात द्वेष निर्माण होत असे. रात्री संक्रांतीनंतरच्या काळात तो गावाभोवती फिरत असे. तो मुलांना स्पर्श करत नसे, पण त्याची सावली किंवा दृष्टी पडली की मुलं सतत रडू लागे, आजारी पडत असे, झोपेत डचकत असे. माता पित्यांना कळायचे की हे साधे कारण नाही, तर किंकर राक्षसाचीच बाधा आहे. अनेक माता आपल्या बाळांना घेऊन रडत बसत. त्या म्हणत, देवी आमच्या लेकरांचे रक्षण कर, या अदृश्य संकटातून आम्हाला वाचव. गावातील ज्येष्ठ जाणकार बायका म्हणत, करीदिन जवळ आला आहे, त्या दिवशी योग्य उपाय केला तर किंकर दूर पळतो. मकर संक्रांतीनंतरचा दिवस म्हणजे करीदिन. लोकमान्यतेनुसार याच दिवशी संक्रांती देवीने किंकर राक्षसाचा नाश केला, पण त्याची वाईट दृष्टी आणि छाया काही काळ पृथ्वीवर भटकत राहिली. म्हणून देवीने लोकांना एक उपाय सांगितला. मुलांचे रक्षण करायचे असेल तर गोड, उष्ण आणि शक्तिदायक अन्नाने त्यांच्यावरून बोरनान करा. बोरनानाचा विधी कसा सुरू झाला? त्या काळी लोकांकडे जे सहज मिळत होते तेच वापरले जाई. बोर, वाईट शक्ती शोषून घेणारे. ऊस, गोडवा आणि जीवनशक्ती. हरभरे म्हणजे बळ आणि पोषण.
तसेच गोड पदार्थ वापरले जायचे, जे आनंदाचे प्रतीक आहे. पण आजच्या काळात याची जागा चॉकलेट्सने घेतली आहे. हे सर्व पदार्थ मुलांच्या डोक्यावरून ओतले जात. असे मानले जाई की किंकर राक्षस गोडवा आणि सात्विक शक्ती सहन करू शकत नाही. तो तिथून पळून जातो. बोरनान म्हणजे फक्त अन्न ओतणे नाही, तर मुलांवरील वाईट दृष्टी काढणे, संकट दुसरीकडे वळवणे, देवीच्या संरक्षणात मुलाला देणे अशी श्रद्धा आहे. बोरनान झाल्यावर आई आपल्या बाळाला उचलून म्हणते, आता तू देवीच्या छायेत आहेस. त्याच क्षणी किंकर राक्षसाची छाया नष्ट होते आणि मूल सुरक्षित होते असे मानले जाते. आजही ग्रामीण महाराष्ट्रात करीदिन लहान मुलांचे, विशेषतः पहिल्या संक्रांतीचे बोरनान घातले जाते. जरी आज आपण त्याकडे परंपरा किंवा श्रद्धा म्हणून पाहत असलो, तरी त्यामागची भावना आजही तितकीच खोल आहे. मुलांचे रक्षण, प्रेम आणि काळजी. ही कथा सांगते की किंकर राक्षस म्हणजे कदाचित आजार, वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा, आणि बोरनान म्हणजे प्रेम, गोडवा, सकारात्मक शक्ती. म्हणूनच करीदिनी बोरनान घालून मुलांना सुरक्षित ठेवण्याची परंपरा आजही जपली जाते. मकर संक्रांतीनंतर हवामानात हळूहळू बदल होऊ लागतो. थंडी कमी होऊन ऊन वाढू लागते. लहान मुलांच्या शरीराला या बदलाची सवय नसते, ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. बोरनानात वापरले जाणारे घटक जसे बोरं, ऊस, आवळा, हरभरे हे सर्व सी विटॅमिन आणि उष्णता देणारे असतात. हे पदार्थ मुलांच्या अंगावरून ओतताना मुले ते आनंदाने वेचतात आणि खातात, ज्यामुळे त्यांचे आरोग्य देखील सुधारते, अशी देखील यामागील धारणा आहे. दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा करतात. या दिवशी गाई बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगांना बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्य गायनाचा कार्यक्रम देखील केला जातो. किंक्रांतीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये असं म्हटलं जातं. लांबचा प्रवास टाळावा, घरात वादविवाद टाळा, मन शांत ठेवा, सर्वांशी आदराने वागा, केर काढण्यापूर्वीच केस विंचरा, तसेच कुलदेवताची आणि देवाची पूजा तसेच नामस्मरण करा. तसेच या दिवशी कर आवर्जून तळली जाते. मग या दिवशी अगदी आपण बेसनाचे धिरडे असेल किंवा अगदी भजी असेल तर ती तळायची आहे. कर तळली तर आपली आयुष्यभराची जी काही करकर असते किंवा जिला आपण कटकट म्हणतो, तर ती दूर होते, अशी यामागील श्रद्धा आहे. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.